नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी सिनेसृष्टीचे एक काळ म्हणजे लोकप्रिय लावणी सम्राज्ञी तसेच अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला मिळतील. अभिनेत्री मधु कांबीकर यांचा जन्म 1953 मध्ये अहमदनगर, महाराष्ट्रातील मालेगाव नावाच्या गावी झाला. त्या कोलाटा समाजात जन्माला आल्या होत्या. मधु कांबीकर यांचे वडील देखील एक कलाकार होते आणि त्यामुळेच त्यांनी अभिनय क्षेत्रात खूप कमी वयामध्ये पदार्पण केले. अभिनेत्री मधु कांबीकर यांनी रावसाहेब, लक्ष्मी, देबू, शापित, मला घेऊन चला, डोबारी, रिक्षावाला, येऊ का घरात, बालगंधर्व, माझा चकोला सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारली आहे. एवढेच नाही तर इच्छा माझी पुरी करा, सखी माझी लावणी, गाढवाचे लग्न, अशीही राहू तशी या नाटकात देखील अभिनय केला. त्यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी लोकशाही पद्य बापूराव पुरस्कार, नटवर्य पट्टे केशवराव पुरस्कार, झी चित्र गौरव लाईफटाईम असे पुरस्कार रिसावले. सर्वोत्कृष्ट पुरस्कार तसेच महर्षी शंकरराव पाटील मोहिते पुरस्कार 2018 एवढे पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. 2013 मध्ये नागपूरच्या कला संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र 2016 मध्ये त्यांना यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते, जेथे त्यांना नृत्य सादर करत असताना पक्षाघाताचा सौम्य झटका आला व त्यांचा एक हात पूर्णपणे बधीर झाला. त्यानंतर अभिनेत्री मधु कांबीकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहे. परंतु घरात जेव्हा त्यांचे चित्रपट लावले जातात तेव्हा मात्र त्यांच्या ओठावर कधी हसू तर कधी डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात. आज या मराठी सिनेसृष्टीपासून दुरावल्या असल्या तरीही त्यांनी साकारलेल्या सर्वोत्कृष्ट भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र एवढ्याच मोठ्या अभिनेत्रीचे असे हाल झाल्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजविणाऱ्या प्रिय अभिनेत्रीला तिचे चाहते आजही खूप मिस करत आहे. तर मित्रांनो, अभिनेत्री मधु कांबीकर ह्या आवडतात का, नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग धन्यवाद.